नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 11. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. सबिंदु सिंधु सुस्खलं तरंगभंग रंजितं द्विषत्सु पाप जात जातकारिवारि संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना म्हणाले, अनेक धर्माचा व शंकराद्वारे केल्या गेलेल्या संहाराचे वर्णन आपण केले, ते आम्ही श्रवण केले. आता विष्णूच्या दिव्य शक्तीची आपण जी लीला पाहिली ती मी ऐकू इच्छितो. हे सांगण्यास आपण समर्थ आहात. मार्कंडेय ऋषी म्हणाले, युगाचा अंतकाळ झाल्यावर उल्कापात, भूकंप, वादळ असे भयंकर आवाज होतात. याने सर्व किन्नर, गंधर्व, पिशाच, राक्षस यांचा विनाश होतो. समुद्र, नद्या, वेली, सरोवरे सर्व सुकून जातात. सर्व औषधी वनस्पती, जलचर, चराचर, त्रैलोक्य एखाद्या काष्ठासमान होते आणि ह्या त्रैलोक्यास अग्निसमान दुःख दिल्याचे मी पाहिले. पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर दिशांचे परम तेजस्वी दोन दोन सूर्य पहिले नागलोकात, दोन दक्षिणोत्तर दिशांना परम तेजस पुषा प्रकारे 12 सूर्य पाहिले. मग त्यांनी दिशा पण सांगितल्या आहेत. पश्चिमेला 2 सूर्य, पूर्वेला 2 सूर्य, दक्षिणोत्तर 2 सूर्य, म्हणजे दक्षिणेला 2, उत्तरेला 2, हे झाले 8 सूर्य. आणि नागलोकामध्ये 2 सूर्य आणि परम तेजस पुषा प्रकारे असे 12 सूर्य आहेत. 1 ते 12 अशा सूर्यांची सर्व वनश्रीला त्यांनी जाळलं. मी सोडून काहीही शिल्लक राहिलं नाही. पृथ्वी जळताना यज्ञातील अग्निज्वालेप्रमाणे त्यातून सुगंध येत होता. मला खूप तहान लागली, पण कोठेही पाणी नव्हते. माझ्या कमंडलूतील पाणीही आटले होते. आता ही मार्कंडेय ऋषींची अवस्था झालेली आहे. मी तहानेने स्वर्गाकडे पाहू लागलो तेव्हा मी पृथ्वीच्या वरच्या बाजूला ओढला जात होतो. मी आकाशात सुसज्ज असे घर पाहिले. मी अत्यंत उत्सुकतेने चालत गेलो. त्या घराचे सुंदर दरवाजे, सुंदर आरगळा यांनी सजलेले त्या दार होते. त्या द्वारप्रदेशात मी गेलो. त्याची उंची 46,000 योजने व रुंदी 33,000 योजने होती. घराच्या मध्यभागी उत्तम शय्या पाहिली. त्या शय्येवर पहुडलेला एक दिव्य केशधारी पुरुष होता. त्याचे कुरळे केस योजनेपर्यंत पसरले होते. परमसुंदर अशी अंगकांती होती. त्याची विविध रत्नाच्या मुकुटाने अशी सुशोभित श्यामवर्ण अशी काया होती. कमलपत्रासमान कोमल अंगकांती होती. म्हणजे कमळाच्या पाकळ्या जेवढ्या नाजूक असतात तशी कोमल अंगकांती होती. विविध रत्नांनी असे मंडित असणारा मुकुट त्याने घातला होता. त्याचे केस अतिशय लांब योजनेपर्यंत पसरलेले होते. त्या विविध रत्नांच्या मुकुटाने सुशोभित श्यामवर्ण कमलपत्रासमान कोमल अंगकांती होती. सुंदर नासिका होती व सिंहासमान सुंदर मुखकमल होते. विशाल भुजाधारी, 3 वळ्यांनी युक्त मिशा असणारा, सुंदर कुंडलांनी युक्त मनोहारी उत्तम कांतीसमन पुरुष होता. त्याचे विस्तीर्ण सुंदर शरीर, कटिभाग सुशोभित असून गुडघे आणि जांघा तसेच हात, पाय, मुखकमलावर सुचिन्हे आहेत. तसेच मेघगर्जनेप्रमाणे आवाज गंभीर होता. अशा सर्वांग सुंदर देवास पाहिले. शंख, चक्र, गदायुक्त हस्तकमलधारी सूर्यासमान तेज असणाऱ्या उजव्या कुशीवर पहुडलेल्या भगवंतास पाहून माझे मन स्थिर झाले. अंतःकरणात भक्ती जागरूक झाली. त्यांची मी स्तुती करण्याच्या उद्देशाने म्हणालो, हे ईशा, आपला विजय असो. वाणीचे स्वामी आपण, आपला विजय असो. दिव्य अंगकांती असणाऱ्या आणि दिव्य आभूषणे परिधान करणाऱ्या देवा, आपला विजय असो. आपण श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप आहात. परमेश्वरा, सर्व लोक तुझ्या शरीरात स्थिर आहेत. आपणच सर्वांचे रक्षक आहात. सर्व लोक आपल्याच आश्रयाने टिकले आहेत.
आपणच पृथ्वीला धारण करणारे सर्वाचे कर्ता. अग्निहोत्रातील हवन मंत्र, गोकर्ण, भद्रकर्ण आणि महेश्वराचे दिव्य पदही आपणच होता. पापांचा विनाश करणारे आपणच आहात. विष्णुपदही आपणच आहात. आपणच त्रिलोक पायाने ओलांडला असून, म्हणजे ते बलीचं रूप आहे. ते बलीचे बंधन वामन अवतार. त्रिलोक म्हणजे 3 पायाने सगळं आकाश, पृथ्वी आणि पाताळ लोक व्यापला तो हे कोण वामन अवतार, त्याचं वर्णन केलं आहे. बलीचे बंधन, इंद्राचे स्थळ सुरक्षित केले. आपलीच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी रूपे आहेत. प्रबलासुराचे दमन करणारे, सर्व सृजन आणि विनाश करणारे आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहात. आपणच सृजन, पोषणास आणि विलयास कारणीभूत होणारे अक्षयी आहात. अंतिम सत्य स्वरूप आहात. कैवल्यदानी बनून विरक्ती, संन्यासी, योगी यांचे विश्रांती स्थान देखील तूच आहेस. आपणच विश्वंभर बनून विश्वाचे भरण पोषण, जनार्दन बनून विभू अर्थात अणुरेणूत भरून शिल्लक राहणारे विष्णू आहात. म्हणजे अणुरेणूचा शोध आपल्याला तेव्हापासून लागलेला होता. मोठ्या भक्तीने मी त्या जगन्नायकाची अशी स्तुती केली. त्यावेळी मी जलाने भरलेले अनेक घट पाहिले. मी तहान विसरलो होतो. ती तहान मला घट पाहताच वाढली. मी त्याच्याजवळ पोचलो. जलप्राशन करण्याच्या उद्देशाने मी पुन्हा पुन्हा त्या कर्मयोगी पुरुषाकडे पाहत होतो, पण तो मला पाहत नव्हता. तो शांत झोपला होता. शांत झोपलेल्या पुरुषाला जो पापभावतेने उठवतो त्याला ब्रह्महत्ये समान पाप लागते. म्हणजे एखादा छान शांतपणे झोपलाय आणि उगाचच त्याला कारण नसताना उठवायचं, तर ते पण एक प्रकारे ब्रह्महत्येसारखं पाप आहे, असं यात म्हटलेलं आहे. असा विचार करत असतानाच एक दुसरा पुरुष तिथे आला. त्याच्या उजव्या खांद्यावर गजचर्म होते. तो काही बोलत नव्हता. जटाधारी, कमंडलू, मेखलेने युक्त असा भस्म लावलेला, सर्वांग तेजस्वी, 3 नेत्र असणारा, त्याची स्तुती करावी म्हणून मी त्याच्याकडे निर्मळ नेत्राने पाहिले. म्हणजे ते शंकर आले. हे शंकरांचं वर्णन आहे. जटाधारी आहे, हातात कमंडलू आहे, भस्म लावलेला आहे अंगाला, 3 डोळे आहेत, म्हणजे हे शंकर आहेत. त्यांची स्तुती करावी म्हणून मी त्यांच्याकडे निर्मळ नेत्राकडे पाहिले. त्याचवेळी सर्वांग सुंदर, रूपसमृद्धीने युक्त, सर्व अलंकाराने अलंकृत नारी रूपात मी त्यास पाहिले. जय हो असे म्हणत मी लोटांगण घातले. मी म्हणालो, रुद्राच्या अंगातून उत्पन्न झालेल्या देवी, तुझा जय जयकार असो. सदैव परिवर्तन होणारी ब्रह्मशक्ती, कुमारशक्ती, महेंद्रशक्ती, वैष्णवी तसेच वरुणशक्ती, कुबेरशक्ती, सूर्यशक्ती, सुंदर मुख असणारी ब्रह्माणी माता तूच आहेस. तहानेने व्याकुळ झालेल्या या बालकाचे रक्षण कर. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या उत्तम वचनांनी मी प्रसन्न झाले आहे. तुझ्या मनातील मी जाणले आहे. माझेही अत्यंत कठोर व्रत आहे, ते तू ऐक. स्त्री स्वभाववश मंदबुद्धीच्या कारपणे हे कठोर व्रत मी निश्चित केले आहे. म्हणजे स्त्रियांच्या स्वभावाप्रमाणे मी आता हे व्रत करते आहे, कारण व्रत कैवल्य बहुधा स्त्रियाच करतात. 3 लोकात प्रसिद्धीस प्राप्त धर्मशील असा माझा पुत्र असेल तर प्रथम त्या ब्राह्मणास स्तनपान करवीन. तर महामुनी तसा पुत्र उत्पन्न झाला आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जर तू जीवन जगू इच्छितोस तर तू माझे स्तनपान कर. ती मार्कंडेय म्हणाले, असे स्तनपान करणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही. अशाचे उपनयन झाल्यावर व्रतसिद्धीस जात नाही. 3 लोकात ब्राह्मणत्व मोठे दुर्लभ आहे. संस्काराने जो सुसंस्कृत होतो तोच ब्राह्मण होय. स्त्रीमध्ये संस्कारपूर्वक जे बीजाचे वपन होते त्यास बीजक्षेप म्हणतात. दुसरा गर्भाधान संस्कार आहे. तिसरा पुंसवन, चौथा सीमांत, 5वा जातकर्म, 6वा नामकरण, 7वा निष्क्रमण अर्थात बाहेर जाणे, 8वा अन्नप्राशन, 9वा चुडा संस्कार, मुंडन, 10वा मौजीबंधन, उपनयन. ह्यालाच ऐशिक, दार्विक, सौमिक आणि भौमिक असे 4 वेदव्रत आहेत. स्नातपत्नी संयोजक अर्थात सहधर्मचारिणी संयोग. पश्चात देव्यकर्म, जपानुष्ठान, देव, पितृ, मनुष्य आणि ब्रह्मयज्ञाचे पालन व मनुष्यकर्म आणि पितृकर्म पालन करणे. अष्टक पावर्ण, श्राद्ध, श्रावणी, आग्नेयाग्नी, चैत्र असेच अश्विनी हे 7 पाकयज्ञ. संस्था, निरुड, पशुबंध, सौत्रमिणी, अग्निष्टोम,
अंत्याग्निष्टोम षोडशी वाजपेय अतिरात्र आप्तोर्याम दश वाजपेय हे सगळे यज्ञांची नावं आहेत. पूर्वीचे भूतभव्य आणि इष्ट यागादी क्षमाभाव इत्यादी द्वेषाचा अभाव होण्यासाठी, शुद्धतेस मंगल उदारता आणि निस्पृह कामनेचा अभाव इत्यादी 48 संस्कारांनी ब्राह्मण सिद्ध होतो. म्हणजे ब्राह्मण कर्माने नाही, जन्माने नाही, तर संस्काराने सिद्ध होतो असे या नर्मदा पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग अगदी स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भरोपण झाल्यापासून पुढं काय काय होतं आहे, गर्भाधान संस्कार आहे, प्रत्येक महिन्यानुसार, तिसरा पुंसवन आहे, सीमांत आहे, जातकर्म आहे, मग नामक, असं बरंच काही त्यांनी महिन्यानुसार प्रत्येकाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काय म्हटलं, तुझं स्तनपान करणार नाही. त्या सुंदर स्त्रीनं सांगितलं, तुला जगायचं असेल तर माझं स्तनपान कर. म्हणजे पहिले ते विष्णू झोपलेले, मग तिथं शंकर आले, मग शंकराच्या अंगातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली. तिथं प्रार्थना केल्यावर ती म्हणते, तुझ्या वचनाने मी प्रसन्न झाले, पण तुला जगायचं असेल तर स्तनपान कर. तेव्हा याने एवढं सांगितलं की ह्याच्यानुसार मग मी ब्राह्मण राहत नाही, किंवा मौजी बंधनानंतर ह्याचं स्तनपान करणं वगैरे हे नाही, मान्यता नाही आहे. त्यामुळे मी काय तुझं स्तनपान करणे योग्य होणार नाही. हे शिशूचे पेय माझ्यासारख्या नैष्ठिक ब्राह्मण कसे काय प्राशन करू शकेल. म्हणजे लहान बाळाचं पेय आहे दूध, हे आईचं स्तनपान, तर माझ्यासारखा ब्राह्मण कसा काय ते करू शकतो. हे ऐकताच ती नर्मदा माता मधुरवाणीने म्हणाली, जर तू माझे स्तनपान केले नाहीस तर तू मरशील. तिन्ही लोकात वेद आणि धर्मशास्त्रात ऐकले आहे की मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, पण भ्रूणहत्या, गर्भहत्या त्याला वाचवू शकत नाही. तू तर मोठा भगवत भक्त आहेस, परंतु तू त्याला वाचवू शकत नाही. तू तर मोठा भगवत भक्त आहेस, परंतु तुलाही ती हत्या लागेल. बालहत्येमुळे मनुष्य 800 जन्मक्लेश भोगतो. असा पुरुष मरूनही 300 वर्ष कुत्र्याच्या योनीत जातो, नंतर कावळ्याच्या योनीत भरकटत राहतो, असे वेदात आहे. सर्व दुःखदायी बालकाची हत्या सर्व पापापेक्षा अधिक पापी आहे. बालहत्येने युक्त ब्राह्मण निश्चितच नरकात जातो. वत्सा, माझ्या स्तनपानाने तुला कोणताही दोष लागणार नाही. त्यामुळे भूक आणि तहानेची शांती व पुण्य दोन्हीही प्राप्त होईल. परंतु संशय करू नकोस. बालरक्षणासाठी ब्राह्मण असूनही स्तनपान कर. हे ऐकताच मी स्तनपान करू लागलो, पण माझी तृप्ती झाली नाही. अशा प्रकारे मी 33,000 वर्षापर्यंत मी स्तनपान केले. याप्रमाणे मायामोही निद्रेने मी तिच्या कुशीत पडून राहिलो. विचारमग्न असणारी देवी म्हणाली, ते पहुडलेले कृष्णस्वरूप विष्णू आहेत, दुसरे शंकर आहेत, ते 4 कुंभ हे साक्षात समुद्र आहेत. तू प्रथम ज्या बालकास पाहिलेस ते सर्व लोकाचे निर्माते पितामह ब्रह्मदेव आहेत. मी पृथ्वी आहे. तुला सोडून मी पृथ्वी तलावर गेले. या सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदा रूपास पाहत आहेस. हीच पुण्यशालिनी, सर्व प्राण्यावर उपकार करणारी ती रेवा या नावाने प्रसिद्ध झाली. ही कधीही नष्ट होत नाही, म्हणूनच तिला नर्मदा म्हणतात. महामुनी, तू थांब, असे म्हणून ती देवी अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवान सत्वगुणात स्थित होऊन सदैव प्रलयात शयन करतात. ते महादेवच सत्वगुणाधारे आहेत. त्यांच्या आधारावर संपूर्ण जग सिद्ध झाले आहे. हे राजन, अशा प्रकारे मी उत्तम आश्चर्यकारक दृश्यास पाहिले. हा सर्व पापहारण करणारा वृत्तांत सांगितला. अशा प्रकारे प्रलयात नर्मदेने महर्षी मार्कंडे यांचे केलेले रक्षण नावाचा अध्याय पूर्ण झाला. म्हणजे थोडक्यात रेवा नदीने, नर्मदेने आपलं जलप्राशन करून किंवा स्तनपान देऊन मार्कंडेय ऋषींचं इथं प्राण जगवलं आहे. अशीच एक कथा कुठेतरी वाचली होती की जी परदेशातील आहे किंवा ख्रिश्चन कम्युनिटीमधली आहे, की तिथल्या एका माणसाला, वृद्धाला ना शिक्षा झालेली असते कैदेची. म्हणजे कैदेची नाही, त्याला अन्न पाणी न देता मरणाची शिक्षा झालेली असते. मग त्या मुलीला मात्र त्याला भेटायला परवानगी असते. तर ती मुलगी दररोज एकदा यायची आणि दरवाजा बंद करून बापाला भेटायची आणि परत जायची. आणि तो म्हातारा काही मरत नाही, कित्येक महिने झाले तर तो जगतोच आहे. मग तेव्हा लोक विचार करतात की हा कसा अन्नपाण्यावर अजून कसा काय जगलेला आहे. मग तेव्हा ते लक्षात येतं की त्याची मुलगी ही म्हणजे हे असते, बाळाची आई असते. तर ते बाळ घरात ठेवून ती येऊन आपल्या वडिलांना जगवण्यासाठी त्यांना स्तनपान करत असते आणि त्या दुधाने ते जिवंत राहत असतात. म्हणजे मातेच्या, आईच्या दुधाचं किती महत्त्व आहे बघा, की अन्न पाणी नसेल तरी माणूस जिवंत राहू
राहू शकतो. आणि मग अशा वेळी जेव्हा ते राजदूत बघतात आणि राजाला सांगतात, तर शेवटी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलीनं हे केलं म्हणून त्यांना सोडतात त्याच्यातून, म्हणजे त्या सुटकेतून त्यांची त्या शिक्षेतून त्यांची सुटका करतात. असं मी हे पण पाहिलेलं, चित्र पण पाहिलेलं, की एक म्हातारा माणूस आहे आणि तो तरुणीचं वृद्ध हे करतोय, स्तनपान करतोय. तर ते मी कधीतरी मागे पाहिलं होतं, त्याचा रेफरन्स आपल्या पण ह्याच्यामध्ये आहे, की मार्कंडेय ऋषी म्हणजे खूप मोठे, तेव्हा आपण 7 कल्प पाहिलेले. आणि ही एक सुंदर तरुणी होती, पण ही माता होती आणि हिनं त्यांचे प्राण अशा रीतीनं वाचवलेले आहेत. इथे हा अध्याय संपलेला आहे. नर्मदे हर.